उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यामध्ये थंडगार दह्यातला दहीवडा म्हणजे स्वर्गसुखच. चला तर आपण बनवूया आज दहीवडा. त्यासाठी पहिल्यांदा आपण आंबट चटणी बनवून घेण्यासाठी एका वाडग्यामध्ये थोडीशी चिंच घेतलेली आहे. त्यामध्ये काहीसा गूळ चिरून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडा वेळ हे भिजत साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण आता तिखट चटणीची प्रिपरेशन करायला घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. 2-3 तिखट मिरच्या घ्यायच्या, थोडासा पुदिना टाकायचा, एकच पाकळी मी लसणाची इथे वापरलेली आहे, थोडंसं काळं मीठ आणि पाणी लावून ही चटणी आपल्याला बारीकसर वाटून घ्यायची आहे. ही तयार झाली आपली तिखट चटणी. आता आपण जे चिंच गूळ भिजवून ठेवलेलं आहे तर ते पण मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा थोडंसं पाणी टाकून ह्याची ही चटणी करून घ्यायची आहे आणि ही पण आपल्याला साईडला एका वाडग्यामध्ये काढून ठेवून द्यायची आहे. आता दहीवड्यासाठी आपल्याला दह्याचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. भरपूर साऱ्या प्रमाणात दही घ्यायचं, साखर टाकायची आणि हे तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता. पण माझ्याकडे ह्या प्रकारे ब्लेंडर होता तर मी हे ब्लेंडरने काय केलेलं आहे, मी इकडे इथे ब्लेंड करून घेतलेलं आहे. सर्व दही मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा आपलं दह्यामध्ये स्मूथ असं हे साखर मिक्स झालेली आहे. आता हे दही आपलं रेडी झालेलं आहे. थंडगार दही मी वापरलेलं होतं. इथे 4 ते 5 तास मी इथे आधीच उडीद डाळ भिजत ठेवली होती. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही उडीद डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडी थोडी मिरची टाकून घ्यायची आहे तिखटवाली. कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे. तर बघा छानपैकी हे पीठ आता असं वाटलेलं आहे. एका वाडग्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे पीठ आहे ना उडदाचं मंडळी, हे आपल्याला स्मूथ करून घ्यायचं आहे. एकतर तुम्ही हाताच्या साह्याने हे फेटून घेऊ शकता किंवा माझ्याकडे हा ब्लेंडर होता तर मी ह्या ब्लेंडरने काय केलेलं आहे, हे जे पीठ आहे हे छानपैकी असं स्मूथ करून घेतलेलं आहे. तर बघा ब्लेंडरच्या साह्याने अगदी 2 ते 3 मिनटात हे मस्तपैकी स्मूथ असं पीठ झालं होतं. आता हे पीठ जे आहे हे फेटलं आहे की नाही त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे मंडळी, ती मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच. तर बघा मस्तपैकी स्मूथ असं आपलं पीठ इथे फेटलं गेलेलं आहे. आता थोडासा एक गोळा घ्यायचा पिठाचा आणि एखाद्या वाडग्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा गोळा टाकायचा. तर बघा असा गोळा टाकल्यानंतर पाण्यावर तरंगला की समजून जायचं आपलं पीठ छानपैकी फेटलं गेलेलं आहे. आता आपल्याला ह्याचे जे वडे आहेत ना हे तळून घ्यायचं आहे. थोडंसं हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, ह्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे जे वडे आहेत दही वड्याचे तर ते पहिल्यांदा आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर छानपैकी खरपूस असे आपल्याला हे जे वडे आहेत ना तेलामध्ये पहिल्यांदा परतून घ्यायचे आहेत. तर बघा हे जे वडे आहेत मस्तपैकी खरपूस सर्व बाजूने भाजून घ्यायचे आणि हे आपले वडे जे आहेत दही वड्यासाठीचे हे आपले रेडी झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये पहिल्यांदा हे काढून घ्यायचे. एका वाडग्यामध्ये आता पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, 2-3 चिमूट हिंग टाकायचं आणि मिक्स करायचं. आता हे जे वडे आहेत ना हे सर्व वडे आपल्याला ॲटलिस्ट अर्धा पाऊण तास तरी ह्यामध्ये भिजत घालायचे आहेत. अर्धा पाऊण तासानंतर वडे बघा छानपैकी भिजल्यानंतर आपल्याला आता हे प्लेटिंग करून घ्यायचं आहे. ह्यातील सर्व पाणी असं दाबून गाळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये सर्व वडे आपल्याला असे प्लेटिंग करून घ्यायचे. त्यावरती थंडगार असं जे फेटलेलं दही आहे हे मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं. फेटल्यानंतरही हे थंडगार दही आपल्याला ह्या वड्यावरती जास्तीत जास्त दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोडीशी जी आंबट चटणी आपण चिंच गुळाची बनवली होती ती टाकून घ्यायची. तिखट चटणी थोडीशी त्यावरती टाकून घ्यायची. तर बघा सर्वीकडून तुम्हाला जेवढं तिखट आंबट हवं आहे त्याप्रमाणे हे तुम्ही चिंच गुळाची आणि तिखटवाली चटणी टाकायची. परतून थोडीशी एव्हरेस्टचा तिखा लाल मी इथे स्प्रिंकल केलेला आहे. धने जिऱ्याची पूड इथे टाकून घ्यायची आहे वरती. हे सर्व मसाल्याने आपल्याला दहीवड्याला खूप छान अशी टेस्ट येते. थोडीशी कोथिंबीर मी इथे शिवरून घेतलेली आहे. बारीक शेव इथे जे असतात ते टाकून घ्यायचे आहेत. भेळीचे हे शेव आहेत. तर आता हे शेव टाकल्यानंतर आता बघा आपला दहीवडा खाण्यासाठी पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे. ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही असा थंडगार दह्यातला दहीवडा बनवा आणि मस्तपैकी खा, एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.